अक्षवंडीच्या बाळात रे भंडाऱ्याच्या बालकात भंडाऱ्याच्या बालकात रे दुर्वतीच्या बाळात दुर्वतीच्या बाळात रे आघडीच्या रोळात आघडीच्या रोळात रे तांगडी रुदेवात देवा चरण वंदून रे हरी मारी कुणाला हरी मारी कुणाला रे पांढरीच्या देवाला पांढरीच्या देवाला रे गोची माझ्या गावाला अरे गोची माझ्या गावाला रे भोलालाच्या मलकाला अरे भैर माझ्या नाताला रे भैर माझ्या नाताला अरे एका देवा सायाला उभा वरायच्या जाग्याला देवाचं नाव घेताना देवाचं नाव घेताना आगमनया होते उल्हास आळस जात खल्लास अरे देवा चरण वंदून बामणुरी गावाला अरे बामणुरी गावाला माया काय देवीला अरे दोन्ही हात जोडून दोन्ही हात जोडून अरे जातो माझ्या वाटेला पहिल्या सती योगाला अरे पहिल्या सती योगाला फार पूर्वी कालाला अरे घडऱ्याली किरत घडऱ्याली बदत गाणी गाऊन जाऊत वरीत गाणी जाऊत वरीत वाशी बघा नगराला गा वाशी बघा नगराला अरे वाशी माझ्या गावाला वाशी माझ्या गावाला तीन मग दिवस गा तीन मग दिवस अंधारी पडल्या अंधारी पडल्या तेव्हा अप्पा पहिल्या सतयुगाला फार पूर्वी कालाला या कोल्हापूर जिल्ह्याला करवीरा जिल्हा गाव वाशीला त्यावेळेला 3 दिवस अंधार पडला होता त्यावेळेला गाईचं वासरू गायला मिळेना माईचं लेकरू माईला ओळखणा त्यावेळेला बाहेरल्या बाजूला सगळं उजेड पडला होता धिव्यासारखा झळकत होता त्यावेळेला वाशी नगरात 3 दिवस अंधार पडला होता आप्पा त्यावेळेला कोण पडलं होतं कुणाला या वाशी नगराला बघा मांडला कोण पडलं बघा कुणाला कोण पडलं बघा कुणाला वाचाई बघा राजाला वाचाई
कराला तो वाचा राजा बरं का बादशाहीचं राज्य होतं या वाशी नगराला त्यावेळेला ओढ पडलं माझ्या राजाला राजाने विचार केला म्हणाला 3 दिवस झाला अंधार पडला वाशी नगराला माईचं लेकरू माईला ओळखला गाईचं वासरू गाईला ओळखनाच्या वेळेला ओढ पडलं होतं या बादशाही राजाला त्या वेळेला कराला पण हाळी मारली होती त्या ठिकाणाला कुणाला आणि मारली होती त्यानं कुणाला त्या वेळेला आणि मारली होती त्यानं कुणाला त्या वेळेला आपल्या बघाया प्रधान प्रधान द्याया गड्याला बोलायाला याला गेला सांगायाला याला गेला निघून जायचं कुठं त्यावेळेला निघून जायचं एवढ्याच वेळेला या धनगर गलीला त्यावेळेला या वाची नगरामध्ये दोघं जण धनगर त्यावेळेला हात मारायची म्हणला त्या संतोषी शेडग्याला महात्मुजीला गेला बोलवून घ्यायचं असं सांगितलं या ठिकाण्याला प्रधानाने या बादशाहीचं ऐकून घेतलं आणि प्रधान निघून गेलं धनगर वाड्याला धनगरवाड्याला गेलं निघून हात मारली संतोषी शेडग्याला महात्मुजीला गेला हारी लावायचा मारायला पण एवढ्यात काय उभं झालेला हे पुढल्या बाजूला मामा बसल्यात असा एक संतोषी शेंडगार माकुजी रानगा पहिल्या सत्ययोगाला या वाशी नगरात होतं त्यावेळेला असंच भेंड होतं कारभारी होतं की लागला होता लाट्याला आला होता बोलायला एवढ्याच वेळेला प्रधान निघून गेलेला संताजी शेंडग्याला माकुजीला गेला म्हणून आणलं त्यावेळेला राजाच्या समोर उभा केलं त्यावेळेला लागला सांगायला लागला बोलायला लागला सांगायला लागला धनगरीला धर्माचा धनगरीला धर्माचा देवताना हाय देवताना हाय धनगराचा शिदया शिदजीव शिद पाहिजे बघायला बघायला शिदाना हुडकून शिदाना हुडकून त्या राजाच्या पोतीला धनगरी धर्माचं देवस्थान लागलं होतं दिसायला धनगरी कबीर काजीच्या पोतीला लागलं होतं धनगरी धर्माचं देवस्थान दिसायला धनगरी धर्माचं देवस्थान दिसतंय म्हणल्यानंतर धनगराचा शीड पाहिजे तर कुठला असं दुसरा कुठला म्हणून चालेल मी का चालणार धनगराचा शीट पाहिजे एवढ्याच वेळेला पहिल्याच देवाला फार पूर्वी कालाला संतोषी शेंडगाने माकुजी गाडगा होता त्यावेळेला बुलबुल आणला राजाच्या समोरच्या वेळेला राजा लागला होता त्या दोघं धनगराचे काही बोलायला होता म्हणाला म्हणला आमच्या पोतीला धनगराचं देवस्थान आहे असं आमच्या पोतीला येत ह्या गावाला अंधार पडला धनगराचा देव कुठा जेवढा कोण देऊ रशा जेवढा बघा बरे का एवढ्या वेळेला धनगरी धर्माचं देवस्थान दिसतंय त्यावेळेला 3 दिवस झाला अंधार पडलाय आमच्या गावाला धनगरी धर्माचा शीड पाहिजे बिलकुल एवढ्याच वेळेला ही अंधारी काढायच्या वेळेला नाही काढली तर म्हणला तुम्हाला फाशीचा हुकूम देणार बोलायला पण एवढ्या त्या जागेला एवढ्याच वेळेला त्या दोघं धनगरांनी सांगितलं शीड आणल्यानंतर बरं नाही तुम्हाला फाशीवर देणार त्या वेळेला असं सांगितलं संतोषी शेणग्याला मातुजीला गेला कोण पडला
देवाला विचार आलो ते करायला आपला कुठला शिद बघायचा कुठला देवरशी बघायचा बरे का असं लागलं होतं विचार करायला ना मनामध्ये लागलं झुरायला घुंगडी घेतली कांद्याला काटे घेतली हाताला त्यावेळेला आणि निघून चाललं होतं वाशी सोडून शीद बघायला निगुशाना शिद बघायला वरती गेला बाजूला गेलं निगुशाना त्या ज्योतिर्लिंगाला निघाला गेला संतुजी शेणगार माकुजी गेला निगुशाना एवढ्याच वेळेला या दोघ जण धनगर आणि वाशी नगर सोडलं त्या वेळेला वाट या चाल किंवा वाट झालं या करीतव वाट झालं या करीतव वाट झालं या करीतव एवढ्या वेळेला देवा कळशीदानं स्वप्न सोडलं त्या वेळेला ज्योतिबाला जाऊन सांगितलं त्या वेळेला माझं म्हणलं ठाव ठिकाणं अजिबात तुम्ही सांगायचं नाही तू धनगाऱ्याच्या दिवशी सांगू नका मूर्च्या गावाला जायला सांगा एवढं बोलत नाही या जाग्याला देवा कळशीदानं सांगितलं दोघ जण धनगर घोंगडवाला येतील तुझ्यापाशी त्या वेळेला माझा ठाव ठिकाणा नाही सांगायचा त्या वेळेला जर बोटानं जाऊशील तर बोट कलम करेन तुझं त्या वेळेला असं ज्या पाण्याच्या काळ्या जंब्या ढोरच्या देवाला करशिदानं सांगितलं होतं ज्योतिबाला एवढ्या ती धनगर गेलो निगुशना ज्योतिबा देव लालचा संतोषी शेंडग्याला मातुजी राणग्याला काय बोलायला अरे बाबानो कोण्या गावचं कोण्या शिवचं तुम्ही त्यावेळेला कशासाठी येण्याचं कारण माझ्याकडे त्यावेळीला सांगायला लागला तोंडावर तोंडावर वर धर की तोंडावर एवढ्या वेळेला विचार केला मनाला संतोषी शेंडग्याला मातुजी राणगा गेला ज्योतिबाला लालवता विचारा तुम्ही कुठल्या गावचं कुठच्या देशाचं कुठल्या मुलकाचं लालवता बोलायला कोल्हापूर हातीचं करवीर काशीचं गाव वाशीचं त्या वेळेला म्हणला म्हणजे गावाला 3 दिवस अंधारी पडला तेवढ्या अंधारी काढायचा एवढ्या त्या उतर झालेला आमच्या गावाला कुठला देव खोकलाय कुणालता बघ म्हणून साठी शिद आले आम्ही हुडकायला शिदाचा ठाव ठिकाणा सांगशीला कामाला एवढं म्हणताना ज्योतिबा देवला बोलायला त्या संतोषी शेंडग्याला मातुजी राणग्याला माझ्याने जमणार नाही जावा निघून होण्याच्या बाजूला त्या घुणकी गावाला एवढ्याच वेळेला ही काय
नाही शीत काय मला घावणार नाही. मी सांगल तिथं तुम्ही जावा, तुम्हाला एखादा शीत घावल त्या वेळेला. आणि लालाचा ज्योतिबा देव सांगायला संतोषी शेणग्याला मातुजी राणग्याला जायचं घुणकी गावाला. घुणकी गावचा मंगू देव सांगाल तुम्हाला ठेव ठिकाणा त्या अंतर का पडला बरं का. या हुनकी बघा या गावाला हुनकी बघा या गावाला मंगराया या शिरदानव मंगराया या शिंदकीव मंगराया शिदावा मंगराया शिदावा गावाने ठिकाणा जगनाया सांगरा मर्गद्याने हरला घुणकी बघा गावाचा वाचल्याच्या वेळेला एवढे भार टायमाला संतोषी शेणग्यानं माकुजी राणग्यानं डोंगर सुवर्ण पायी चाल करी चाले खायली गेल्या बाजूला घुणकी गावाला या जाग्याला. एवढ्या ते पाण्यातल्या ढोतल्या देवानं देवा करिशिदानं विचार केला म्हणाला विचार केला म्हणाला आता म्हणला निघून गेलं पाहिजे आपण या घुडकी गावाला मंगरायला जाऊन सांगाय पाहिजे त्या असं सांगितलं त्या ह्या ठिकाणाला ते संतोष शेणगा माकुजी राणगा गेला घुणकी गावाला. एवढ्या त्या काळ्या जंब्या ढोच्या देवानं त्या मंगरायाला काय लोक सांगायला. कोपरा जोडलं त्या वेळेला लागला होता बोलायला. दोघं जण धनगर येतील इथं त्या वेळेला ठाव ठिकाण नाही माझा सांगायचा त्या वेळेला याला लागला सांगाया याला लागला बोलाया बघाया लागला सांगितला बघाया देवाला बोलाया बघाया धनगारा बोलगा बघाया धनगारा तुझ्या गावाला तुझ्या गावाला माझा गाठाव ठिकाणा माझा गाठाव ठिकाणा तुम्हाला बघा विचार तुम्हाला बघा विचार माझा गाठाव ठिकाणा तरीवा सांगू नका एवढ्या जेला मंगरायाला सांगितलं स्वप्नात जाऊन होय सांगितलं म्हणा दोन धनगर येते म्हणा तुझ्याकडं आणि माझा ठाव ठिकाणा सांगितलं असतं ना बरं का. मंगरायाला ताकीद केली त्या वेळेला दोघं जण धनगर येतील माझा ठाव ठिकाणा सांगू नको त्या वेळेला असं सांगितलं त्या पाण्याच्या जंब्या ढोकल्या त्या देवानं करशिदानं सांगितलं. एवढ्या त्या होतं झालेलं मोरच्या बाजूला एवढ्या दोघं जण धनगर मंगराया म्हणजे गेलं मंगरायाला लागलं बोलायला मंगरायाला लागलं नमस्कार करायला तेव्हा मंगरायानं दोघं जण धनगर पाहिलं त्या वेळेला नगर असले पायरा म्हणला तुम्ही कुठल्या गावचं कोणत्या देशाचं सांगा एवढं म्हणताना संतोषी शेणगा माकुजी राणगाला आला बोलायला म्हणला. कोल्हापूर जिल्ह्यातला करवीर हातीतला वाशी गावचा अन्याय बरं का या जाग्याला. आमच्या गावाला 3 दिवस झाला अंधार पडला या कुठला देव खोपला या कुणाल ठाव त्या वेळेला गायचं वाजरू गायला मिळणं झालं या माहिती गृमाईला ओळखणं झालं या म्हणताना आम्ही आलो तुमच्या नामचं देवरुस मला काढा झाला. एवढ्या ते घुणकीचा मंगू देऊला आला बोलायला माझ्यानं जमणार नाही तुम्ही जावा निघून गेला मोऱ्याच्या बाजूला. अरे बाबांनो माझ्याने काही रेटणार नाही मी सांगतो तिथं ठाव ठिकाणा तिथं जावा त्या वेळेला तुझी काय बघा शेटगा मातुजी काय बघा लाटगा गुडकी गाव बघा सोडला
सांगितलं होय म्हणला माझ्या नाही काय जमणार ना म्हणला तुम्ही जावा निघूशना निघून जावं या भाऊची गावाला त्यावेळेला आणि भाऊची गावाला जावा तू असेल सांगल तुम्हाला तुमचा ठाव ठिकाणा अंधारी का पदाची सांगल्या जागेला दोघं जण घनघर चालून चालून व्याकुळ झालं होतं त्यावेळेला चिमणीसारखी तोंड केली होती त्यावेळेला निघून गेलं भाऊची गावाला धया पाचीला जवळ त्यावेळेला आपलं दोघांचं धान्यानं फक्त वेगळं आहे का नाही संतूची शेणका आणि मातूची रानका आणि आपण दोघं जण धान्याला नाही एक व्यापारी आणि एक तांबड्या मेंढाचा माल काय होय 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 मग एवढ्यात विचार होता केळाला 2 धनगाला चाललं वाढ चाललं घरी चाललं निघून ज्याला गेली त्या भाऊची गावाला गेली जायचं राजा देवळात मी जाऊ शना बरे का दयापाशी दात जाऊन दर्शन घेतलं तेव्हा दहीशिक लागला बोलायला अरे बाबानो कुण्या गावचं कुण्या शिवचं काय येण्याचं कारण माझ्याकडे त्यावेळीला एवढं म्हणत आला ती संतुजी शेणगाला माकुजी रानगाला आला बोलायला माझ्या धैशीत देवाला म्हणला 3 दिवस अंधारी पडल्या म्हणला आमच्या गावाला त्या वाशी नगराला बरे का 3 दिवस झाला अंधारी पडली माहितली कृमायला वळकना गायचं वासरू गायला वळकना आमच्या गावाला कुठला देव खोपलाय त्या वेळेला आम्ही आलो शिद हुडकायला म्हणून दयापाशी कायला आला त्या दोघं धनगरांनी बोलायला आता म्हणाला म्हणला आमच्यानं काय जमणार नाही या ठिकाणाला एवढं बोलताना कोड पडला त्या 2 धनगराला लालू तर काय म्हणाला या ठिकाणाला दयापाशी कायला आला होता बोलायला अरे बाबानो तुमच्या गावचं जर कोड काढायचं जर असं त्या वेळेला या वारणाच्या काटाला वारणाच्या काटाला वारणाच्या काटाला वारणाच्या काटाला बहादुऱ्या या गावाला बहादुऱ्या या गावाला देव माझा तुळशीला गा देव माझा तुळशीला देव माझा तुळशीला देव माझा तुळशीला अरे तुझ्या मेघ गावात कोण मेघ काढलं अरे तुझ्या मेघ गावात कोण मेघ काढलं गावा मेघा निघून भावल्या या गावाला भाऊजीच्या दर्शनानं सांगितलं त्या 2 धनगरांनी सांगितलं म्हणला माझ्याने जमणार नाही कुठं जावा तुम्ही निघूशना मोरीच्या बाजूला त्या वारणाच्या काटाला वारणाच्या काटाला गाव बहादूर आहे त्या वेळेला बहादुले गावाला धुळशीद नावाचा शिद आहे त्या वेळेला तो शिद तुमचा होय सगळं कोण काढा सगळं भूतक्या तर पार जेवढच पण बघाल तुम्ही जावा निघूशना भाजुरी गावाला निघून जावा बहादुरी गावाला बहादुरी गावचा धुळशीद आहे त्या वेळेला काय असेल ती तुमच्या गावाचं काय असेल ती त्या वेळेला आणि सगळं काय असेल ते काढल्या ठिकाणाला एवढं म्हणताना संतुजी शेणगाव मातुजी राळगानं वाटताना गेली भाऊची गाव सोडून गेली त्या बहादुरी गावाला गावची गाव सोडलं त्या वेळेला मार्ग धरला बहादुऱ्याचा त्या वेळेला वाटचाल करीत गेली निघून वारणाच्या काटाला एवढ्यात काय उतर झालेला वाटचाल करीत निघून गेले वारणाच्या काटाला या बहादुरी गावाला आणि गावाच्या खैल्या अंगाला आता काय झालं तर राहिला भोऱ्याच्या बाजूला गावाच्या खैल्या अंगाला माया घरच्या लेकीच्या वेळेला आणि सासूघराच्या सुना धुन लागला त्या धुयाला ती संतुजी शेणगाला मातुजी रानगा गेला त्या बायकाजवळ लालाचा म्हणाला धुळशीदाचा वाडा बाजूलाच कुठं आहे बरे का या बहादुरी गावाला धुळशीद नावाचा शिद राहतो या होय ते तिचं घर कुठं आहे त्याचा वाडा तर दौशीला का त्या वेळेला एवढं म्हणताना सासूघराच्या सुना माया घराच्या लेकी काय लागल्या बोलायला बहादूरचा धनगरवाडा मामा रस्त्याच्याच कडला आहे होय झालं की गावणार आहे असं सर्व नीट जायचं त्या वेळेला पहिल्या तोंडाला तर धुळशीदाचा वाडा लागतोय त्या वेळेला असं सांगितलं त्या 2 धनगरासने एवढ्यात विचार केला मनाला ते संतुजी शेणगाव माकुजी राळगा चाली निघून त्या बहादुरी गावात बरे का शिदाचा माग गाडीत निघून गेलं बहादुरी गावाला आणि या धुळशीदाच्या वाड्याला धुळशीदाच्या वाड्याला गेली ती पण धुळशीदाच्या वाड्यात फक्त एक आजी होती त्या धुळशीदाची आई होती बरे का या जाग्याला या धुळशीदाची आई किंवा धुळशीदाची आई किंवा राजावर
काय करायला तुळशीदाची माता राटावर लोकर घेऊन लागली होती काकाईला. आणि राटावर लावली होती तातुकाला राटावर लावली होती लोकर काताला एवढ्यात दोन धनगरासनी बघितले त्या तुळशीच्या आजीबरोबर का तुळशीदाच्या आजीनं या दोघं धनगरांना धरती बघितलं. करा बाई. अरे बाळानं कुण्या गावचं रे कुण्या धरती शिवचं कशासाठी आलाय माझ्या तुळशीदाकडे त्या वेळीला. एवढं जेव्हा बोलताना लालो होतो तू धनगर म्हणाला संतोषी शेणगाला माकुजी राणगा म्हणाला आता आमच्या गावाला 3 दिवस अंधारी पडला तुमच्या तुळशीदाचं ठाव ठिकाणं सांगला जाऊ देऊशी बघावून आलो तुमच्या वाड्याला. अरे वेड लागलं का खुळ लागलं तुम्हाला त्या वेळेला. एवढं जेव्हा म्हणताना माझा तुळशी तो म्हणला इथं नाही हेच नाही बरं काय तू मेंढ्या घेऊन गेला हळदी काणगाव गावाला मेंढ्या घेऊन गेलाय चांगलीला. अरे बाबांनो तुला काय वेड लागलं का खुळ लागलं तुम्हाला. काय बरं का अरे माझा तुळशीला रे तुमच्याच शिवच्या बाहेरच्या बाजूला हळदी कांडगावच्या रानात मेंढ्या घेऊन गेला या चारणीला. इथं येऊ शकणार काय उपयोग जावा तुम्ही निघून शकणार त्या हळदी काणगाव गावाला माझा तुळशी नाही तिथं मेंढरा पशी आहे बरं का या ठिकाण्याला. आजी तुळशीराच्या मातानं सांगितलं त्या वेळेला आणि संतोषी शेणगाड बापूजी रानगा त्या वेळेला काय बरं का वाट चालय करी तव वाट चालय करी तव हो मार्ग त्याने धरला मार्ग त्याने धरला एवढ्या आठवीला विचार केला मनाला त्या आजीनं सांगितल्याप्रमाणे ती संतोषी शेळगाला महाकुजी राडगा वाटचाल करी चाली निभूषणा कोकण भाऱ्याला हळदी काढगा गावाला बरं का वाट चालू लागलं कळायला. होय एवढ्या त्या कोड पडलं कुणाला देवा कळशिराला. आणि काळ्या जगाच्या देवाला त्या कोड पडलं मंडळाचा हिताचा ठाव ठिकाणा करणाऱ्या बरोबर एवढ्या काळ्या जगा ढोसा देऊन चढतीनं वर येण्याला बरे का बर मर्यादेच्या वेळेला देव कळशीत पाण्याच्या ढोवातनं वर आला निघून गेला होता हळदी कांडगावच्या रानाला. या तुळशीराच्या मेंढवाड्याला त्या वेळेला मेंढवाड्याला गेला तुळशीत तालीला पटलावर झोपी बसला गेला होता त्या वेळीला. एवढ्या देव झालेला एवढ्या देव पाण्यातला देव पाण्यातला देव करायची त्या वेळेला तुळशीराच्या जाऊन बसला उशा पैशी आला. आणि लागला होता तुळशीदाला उठवायला एवढ्यात लागला होता काय करायला बरे का उशा पाशाला बसला आणि तुळशीदाला लागला होता बोलायला. हे बघा माझ्या ऐक माझ्या रे बघा तुळशीदा ऐक माझ्या रे बघा तुळशीदा ऐक माझ्या रे बघा
पैशाला बसला त्या धुळशीला उठून आला तर काय म्हणायला अव सुंदरानु मांडल या सुंदरानु मांडल कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती किल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती किल्ल्यात हात लागलाय तालुक्याच्या बाजूला तालुक्याच्या बाजूला वरणा नदी काठाला वरणा नदी काठाला या भैरवाचं मंदिर आया भैरवाचं मंदिर तिथं कोची गाव लय सुंदर अरे गावाखाइल्या बाजूला वर्णवादी वेगात अरे वादवाद सुरात आलिंगड कोकणात अरे वादवाद सुरात गेली हारी पुरात अरे गेली हारी पुरात कितना पहिना संघात अरे कितना पहिना संघात तिची भेट झाली जोरात अरे पाचगावचं शाहीर या बांगणुळी गावात अरे वरगात दोऱ्यात आनंदाच्या भरात आनंदाच्या भरात मायवाच्या दारात अरवाडी गाव गाव अरवाडी गावाचा भगवानाचा पुजारी भगवानाचा पुजारी दोन्याच्या वविला मोठ्या माझ्या मामान यावर रुपयावर वागण्यावर रुपया अरे वाजगाच्या दंडाला मी जातो माझ्या वाटेला अरे माझ्या डिंबाऱ्या मारता पलाडून अरे देवडोल सोडून जाव मला सोडून हे बंद कर गुमका घेऊन फोटो काढलाय तुझा सरळ बघ इकडे पाहिजे बंद करू